नागपुर क्राइम ब्रांच यूनिट 5 की टीम ने ऑपरेशन शक्ति के तहत देह व्यापार में लिप्त 4 आरोपियों को गिरफ्तार किया है। जानकारी के मुताबिक आरोपी गरीब महिलाओं को अधिक पैसे का लालच देकर शेरे पंजाब रेस्टोरेंट एंड लॉजिंग में ग्राहकों के साथ देह व्यापार करवाते थे। गुप्त सूचना के आधार पर पुलिस ने मौके पर छापा मारकर सभी आरोपियों को हिरासत में ले लिया। यह कार्रवाई पुलिस आयुक्त डॉक्टर रविंद्र सिंगल, सहायक आयुक्त नवीन चंद्र रेड्डी और डॉक्टर अभिजीत पाटिल के मार्गदर्शन में की गई। गिरफ्तार आरोपियों में रुपेश नानवटकर, राजू सिंह राठौड़, प्रवीण भगत और अमोल भक्ते के नाम शामिल हैं। सध्या माननीय पोलीस आयुक्त नागपूर शहर यांच्या मार्गदर्शनात नागपूर शहरात ऑपरेशन शक्ती हे प्रभावीपणे राबवण्यात येत आहे। सदर कारवाईचा हा शक्ती ऑपरेशनचाच एक भाग आहे। गुन्हे शाखा युनिट 5 कडील पथकातील अंमलदार रुपेश नानवटकर यांना त्यांच्या गोपनीय बातमीदाराकडून माहिती मिळाली होती की पारडी नागपूर भंडारा रोडवर पारडी येथे शेरे पंजाब रेस्टॉरंट हॉटेलमध्ये ग्राहकांसाठी महिला व जागा उपलब्ध करून देऊन महिलांकडून देह व्यापार करून घेण्यात येत आहे अशी बातमी मिळाली होती। त्यावरून आम्ही एक बनावट ग्राहक पाठवून सदर ठिकाणी छापा कारवाई केली। त्यामध्ये एका 22 वर्षीय पीडितेला आम्ही संरक्षित केलेला आहे व सदर कारवाई दरम्यान शेरे पंजाब हॉटेलची मालकीन मंजित भाटिया, सदर हॉटेलमध्ये जी मॅनेजरचं काम करत होती ती लेडीज समीक्षा शिंदे, तसेच सदर हॉटेलचे केअरटेकर सुरेंद्र सिंग, जसवंत सिंग भाटिया व त्या हॉटेलमध्ये वेटरचंच काम करणाऱ्या शैलेंद्र सिंग सेंगर अशा 4 आरोपींना ज्या आर्थिकदृष्ट्या मागासलेल्या महिला आहेत त्यांना जागा व ग्राहक उपलब्ध करून देऊन त्यांच्याकडून हॉटेलमधील जागेत देह व्यापार करून घेताना ताब्यात घेण्यात आलेला आहे। सदर प्रकरणात पारडी पोलीस स्टेशन येथे गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे व पुढील गुन्ह्याचा तपास चालू आहे। सर, हे जे हॉटेल आहे तिंचे जे खालची मजल आहे तिंचे बाहेर रेस्टॉरंट आहे आणि वरची मजली ज्याचे हे राहणं आहे काय माहिती आहे, काय कधीपासून सुरू होतं? सदरचे जे हॉटेल आहे ते खाली हॉटेल आहे व वर जे आहे ते लॉजिंग आहे। तर खाली हॉटेल जे आहे ते अन्य व्यक्तीला भाड्यावर दिलेलं आहे। वरील लॉज जे आहे ते मालक जे आहेत ते स्वतः